झी 24 तास एक पाऊल पुढे। स्केटिंग करणाऱ्यांसाठी एक खुशखबर। आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार हिंजवडी येथे राज्यातला पहिला दर्जेदार स्केटिंग ट्रॅक तयार करण्यात आलाय। त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी तयारी करणं आता राज्यातल्या खेळाडूंना सोपं होणार आहे। पिंपरी चिंचवड जवळच्या हिंजवडी मधला हा स्केटिंग ट्रॅक अर्थात स्केटिंग रिंग, त्यावर सध्या तयारी सुरू आहे ती रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपची। एरवी अशा स्केटिंगसाठी स्पर्धकांना मोठाले रस्ते किंवा महामार्गावर सराव करण्याचा धोका पत्करावा लागायचा किंवा बराच खर्च करून सरावासाठी नागपूरला जावं लागायचं। राज्यात केवळ नागपूरमध्ये असलेला स्केटिंग ट्रॅक आता हिंजवडीमध्ये झाल्यानं या रिंगवर प्रॅक्टिस करून धोका टाळण्याबरोबरच स्पर्धेची तयारीही जोमात करता येणार आहे। याच वर्षी बेल्जियममध्ये विश्वविजेतेपदासाठी स्पर्धा होणार आहे। त्या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रिंगची रचना हुबेहूब या ठिकाणी बनवल्याचं सांगितलं जात आहे। जेवढं मला स्केटिंगने दिलं तेवढं स्केटिंगला परत द्यावं म्हणून हा मी ट्रॅकचा प्लॅन केला होता 2-3 वर्षापूर्वी की आपण एक स्वतःचा बँक ट्रॅक बांधावा। त्या हेतूने आम्ही चालू केलं। आमचे पेरेंट्स होते, साधारण 15-16 पेरेंट्स होते, त्यांनी आपल्याला खूप हेल्प केली। महाराष्ट्रात कुठेच नाही आहे आणि एकाच ठिकाणी एकाच फॅसिलिटीमध्ये 2.5 एकरामध्ये रोड ट्रॅक प्लस बँक ट्रॅक असं कुठेच नाही। या रिंगवर सध्या 70 ते 80 मुलं मुली सराव करतायत। पुण्याजवळच ही रिंग असल्यानं आजूबाजूच्या जिल्ह्यातनं शनिवार आणि रविवारी सरावासाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे। त्यामुळे स्पर्धकांबरोबरच पालकांचीही सोय झाली आहे। महाराष्ट्रात एकच बँक होता पूर्वी नागपूरला, पण इकडनं दरवेळेस नागपूरला जाणं पॉसिबल नव्हतं प्रॅक्टिससाठी। आता इथे बँक झाल्यावर जवळपास पुण्याच्या आजूबाजूची सगळी लोक नागपूरला जाण्याच्या ऐवजी पुण्यातच येतात प्रॅक्टिसला। बँक झाल्यापासून आम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करतोय, सो आम्हालाच फरक जाणवतो आमच्या स्पीडमध्ये। आमचे टायमिंग्स रिड्यूस झाले आहेत। प्रॅक्टिस करायची तर इकडे तिकडे रोड शोधायला लागायचा। पहिला आमचा रोड झाला, त्याच्यानंतर आता बँक ट्रॅक केलाय। बँक ट्रॅकसाठी आता कुठे जायची आवश्यकता नाही लागणार। अशा पद्धतीच्या रिंगवर सरावासाठी एरवी युरोपला जाणारे अनेक आहेत। त्यांचा दर महिन्याचा खर्च जवळपास 2.5 लाखांच्या घरात असतो। तो खर्चही या रिंगमुळे वाचणार आहे। पुढच्या काळात बेल्जियम, इटली आणि हॉलंडचे स्केटर्सही या ठिकाणी सरावासाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।